नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की एप्रिल पासून आपण थोडे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया, कारण मागच्या 2 महिन्यात मी खूपच कमी व्हिडिओ टाकले होते। तर आता सुरुवात आपण करतोय। ऑलमोस्ट आपण म्हणजे हा एप्रिल महिना 2 दिवसापासून सुरू होईल। तर आपण निघालोय ऍक्च्युअली आंध्र प्रदेशमध्ये आणि तिथे आपण दर्शन घेणार आहोत बालाजीचं। आणि तिथे मी दाखवणार आहे तुम्हाला की आपण किती चीपेस्ट पद्धतीने म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये हे ट्रॅव्हलिंग होणार आहे आपलं। आणि तिथे कमीत कमी खर्चामध्ये आपण तिरुपती बालाजीचं दर्शन कसं घेणार ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर आता आपण ऑलमोस्ट पॅकिंग वगैरे झालेलं आहे। मी ओला मागवली आहे, ती येते आहे। तर आपण इथून आता जाणार आहोत लोकमान्य टिळक टर्मिनलला, कारण आपली जी ट्रेन आहे ती लोकमान्य टिळक टर्मिनल वरून आहे आणि ती जाणार आहे रेणीगुंटापर्यंत। म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजता जी ट्रेन आहे, अराउंड 6 वाजताची आहे मला वाटतं। आणि आता वाजले 4 सव्वा 4। तर आपल्याला 1.5 तास तरी आपल्याला बोरिवलीवरून लोकमान्य टिळक टर्मिनलला पोहोचायला लागेल। तर त्या हिशोबाने आपण ओला मागवलेली आहे आणि तिथून आपण रेणीगुंटापर्यंत जाणार आहोत। रेणीगुंटापर्यंत उतरल्यावर मी तुम्हाला पुढे दाखवीन। आता आपण डायरेक्ट भेटूया लोकमान्य टिळक टर्मिनलला। नमस्कार मंडळी, आता आपण कुर्ला स्टेशनवर पोहोचलो आहे आणि ऑलमोस्ट जवळजवळ 40 मिनटं 1 तास अगोदर पोहोचलो आहे। आणि इथे मी तर आता मी कॅब केली होती ॲक्च्युली ओला, पण तुम्ही इथे येण्यासाठी ट्रेनने पण येऊ शकता। पण वेस्टर्न लाईनवरून ट्रेनने येताना खूप त्रास असतो। म्हणजे वेस्टर्न लाईनवरून आधी आपल्याला दादरला यावं लागतं, दादरवरून कुर्ला स्टेशनला यावं लागतं, कुर्लावरून मग हार्बर लाईन पकडून तिलकनगर स्टेशनला उतरावं लागतं, किंवा कुर्ला स्टेशनवरून टॅक्सी करू शकतो, किंवा कुर्ला स्टेशनवरून म्हणजे दादरला येऊन विद्याविहारला येऊन पण आपण टॅक्सी करू शकतो। तर हे सगळे ऑप्शन्स आहेत इकडे येण्यासाठी। हे कुर्ला टर्मिनल आहे। तर आता जरा कुर्ला स्टेशनचं पण आपण टूर करूया। आपण आता टर्मिनलच्या आतमध्ये आलो आणि समोर एंट्रीवर हे VT स्टेशनची प्रतिकृती लावलेली आहे। आणि या बाजूला अजंता एलोराचा प्रतिकृती आहे। हा प्लॅटफॉर्म आहे। तर आता बघूया आपली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला लागेल ते अजून काय माहीत नाही आहे। तर त्याचं अजून इंडिकेटर लागलेलं नाही आहे। आपल्या ट्रेनला अजून 1 तास आहे। इथे AC डॉमेट्री पण आहे यांची। तिरुवनंतपुरम ऑलरेडी ट्रेन लागलेली आहे, पण मला वाटतं आता आली असेल। नमस्कार मंडळी, आता आपण ट्रेनमध्ये बोर्ड केलं आहे। अजून ट्रेन निघाली नाही आहे, बघू शकता अजूनही लोकमान्य टिळक टर्मिनलवर आहे। तर आता थोड्याच वेळात निघेल, मला वाटतं 5 मिनटात। तर इथून आपण आता जर्नी स्टार्ट करतोय। आता गाडी निघालेली आहे लोकमान्य टिळक टर्मिनलवरून। तर बघूया आपण आता उद्या किती वाजेपर्यंत पोहोचतो। आपला जो टायमिंग आहे तो अराउंड 1:30 वाजेपर्यंत रेणीगुंटा स्टेशनचा आहे।
तर गाडी तर एक्झॅक्ट टाइमवर निघाली आहे. The next day. आता 8 वाजता गाडी गुंटेकल स्टेशनवर आली होती. गुंटेकल स्टेशनवरून ऑलमोस्ट 6-7 स्टेशन्स बाकी आहेत रेणीगुंडा यायला. तर आता 8-10 झालेले मला वाटतं गुंटेकल स्टेशन. आता तिथून निघाली आहे गाडी. तर बघूया आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो ते. अराउंड 1:30 वाजला पाहिजे. नमस्कार मंडळी, आता दुपारचे 1:30 वाजला आहे ऑलमोस्ट आणि आपण रेणीगुंडा स्टेशनवर पोचलो आहे नेक्स्ट डेला. तर हे रेणीगुंडा स्टेशन आहे माझ्या मागे. ही आपली गाडी, याच्यातून आता आपण उतरलो. आता आपण आधी बघूया, आधी लंचचं बाहेर रेस्टॉरंट शोधणार आहोत आणि लंच करायचं आहे आणि मग आपण तिरुमलासाठी म्हणजे 2 गोष्टी आहेत इथे. मी तुम्हाला बाहेर समजवतो कारण इथे आवाज खूप आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण रेणीगुंडा स्टेशनच्या बाहेर एक बस पकडली आहे जी डायरेक्ट देवळाकडे जाते. आपण आता बसमध्ये आहोत आणि दाखवतो मी. ही आंध्रा गव्हर्नमेंट टुरिझम आपलं ST बस आहे ही. तर आता आपण निघालो आहोत देवळाकडे म्हणजे डायरेक्ट वर तिरुमलासाठी. इथे कसं आहे की तिरुपती हे खाली येत असतं आणि तिरुमला हे वर आहे, म्हणजे जे देऊळ आहे हे तिरुमलाला आहे. तर आपण आता तिरुपतीला नाही जात आहोत, आपण डायरेक्ट तिरुमलाला जातो आहे, पण तिरुपती होऊनच जाणार ऑन द वे. तर आपली जर्नी स्टार्ट झाली आहे रेणीगुंडावरून आणि तिकीटची कॉस्ट अराउंड 95 रुपीज आहे फॉर नॉन AC आणि ACला आहे 150 रुपीज. AC पण बसेस आहेत पण त्यांचं लिमिटेड टायमिंग आहे आणि आता त्या बसेस 5 वाजता आहेत म्हणून आम्ही निघालो आहे. कारण आता ऑलमोस्ट 2:30 वाजले आहेत म्हणून आम्ही थांबलो नाही, कारण 5 वाजेपर्यंत थांबलो तर इथे खूप लेट होईल. तर आता आपण या नॉन AC बसने तिरुमलाला निघालो आहे. हे रेणीगुंडा सिटी आहे. टोटल इथून रेणीगुंडावरून 35 किलोमीटर्स आहे तिरुमला. तर अराउंड आपल्याला 1 तास लागणार आहे. बघूया आता आपण किती वाजेपर्यंत तिकडे पोचतो. तर आधी प्रथम आपण तिरुपतीमध्ये जाणार, त्या डेपोमध्ये बस जाईल, मग तिथून ती निघेल आणि मग तिरुमलाला जाईल. आता आपण तिरुपतीला पोचलो आहे. हे तिरुपतीचं त्यांचं बस डेपो आहे. आता आपण बस डेपोमध्ये आधी जाणार तिरुपतीच्या. बस डेपो आहे तिरुपतीचा. ऑलरेडी बसेस उभ्या आहेत. काही AC बस इथून पण वर जातात. तेव्हा आता आपण तिरुपती बस स्टँडवरून निघालो आहे तिरुमलाला जायला. समोर लिहिलं आहे तिरुमला 23 किलोमीटर, बँगलोर 255 किलोमीटर. हा मेन एंट्रन्स आहे वर जाण्यासाठी. आता इथे कदाचित आपल्याला उतरवतील चेकपोस्टसाठी.
चेकिंगला. बघूया इथे उतरवत आहेत की पुढे उतरवत आहेत ते. आपलं लगेज चेक होणार इकडे आपल्याला उतरवून. हा सप्तगिरी चेकपोस्ट आहे, तुम्हाला समोर दिसत असेल. मी झूम करायचा प्रयत्न करतो बघा. तर इथे आपल्याला कदाचित उतरावं लागेल आपल्या लगेज सकट आणि लगेज चेकिंग होणार. प्रायव्हेट गाडीमध्ये तर पूर्ण लगेज चेक होतं आणि इवन पाण्याच्या बॉटल्स पण वर घेऊन जायला देत नाहीत, कारण वर प्लॅस्टिक अलाउड नाही आहे. वर काचेच्या बॉटल्समध्ये पाणी दिलं जातं. तेव्हा सगळं पॅसेंजर उतरत आहे, तर आपल्याला पण आता उतरावं लागेल. पण जरा बस पुढे जाऊ दे, मग आपण पण उतरूया, कारण आपलं लगेज वगैरे सगळं चेक होणार. हे बघा आता आपण आपल्या बॅगेज चेकिंग करून बाहेर आलो आहे. हे असं इथे बॅगेज चेक होतात आणि परत आपल्याला त्याच बसमध्ये बसायचं आहे. तर आपली बस अजून आली नाही याबद्दला, तर ती आल्यावर आपण त्याच बसमध्ये परत चढणार आहोत. किती गर्दी आहे बघा आज. आणि हे असं कंप्लीट प्रायव्हेट कारचं पण चेकिंग होतं. मेजॉरिटी सगळ्या बस कारमधून पाण्याच्या बॉटल वगैरे काढल्या जातात बाहेर. काही बसेस आता निघाल्या आहेत वर. आता आपली पण बस मागून येईल तेव्हा आपण पण चढणार आहोत. आता आपण चेकिंग करून निघालो आहे आणि तीच बस आपल्याला परत मिळाली आहे. आता आपण हा तिरुमलाचा घाट चढतोय. आता बसचा आवाजामुळे कदाचित माझा व्हॉइस येत नसेल तर क्षमा असावी, कारण मी पुढे एकदम बस कॅबिनमध्ये बसलो आहे. बघू शकता तुम्ही ड्रायव्हर दादा पण आहेत. हे टोटल 7 डोंगर आहेत, म्हणून या डोंगराच्या ज्या लाईन्स आहेत त्यांना सप्तगिरी असं म्हणतात. आता जसजसं आपण वर जाऊ तसं क्लायमेट चेंज होत जाईल, कारण वर हिल स्टेशन सारखंच आहे हे. तुम्ही खाली याबद्दला हे सिटी बघू शकता खालची. हा ॲक्च्युली हा वन वे आहे, म्हणजे गाड्या इथून फक्त वर तिरुमलाला जातात. पूर्वी 2 वे होता, पण तो आता 1 वे केला आहे आणि येण्यासाठी दुसरा मार्ग तयार केलेला आहे त्यांनी. तर आपण खाली येताना नंतर मी दाखवेन तो तुम्हाला.
आता आपण ऑलमोस्ट पोचणार आहोत। बघा हे सगळे गार्डन आजूबाजूला खूप चांगलं डेकोरेट केलेलं आहे। तर हे बघा ऑलमोस्ट हा गेट दिसतोय तुम्हाला, हा वॉटरफॉल आणि हा गेट आहे। तर आता आपण डेपोमध्येच जाणार आहोत डायरेक्ट। हे बाजूला पण असं गार्डन टाईप वगैरे केलेलं आहे। आणि बघा हे ॲक्च्युली त्यांची राहण्याची सोय वगैरे आहे। आणि हे तुम्हाला सांगेन मी कसं असतं ते। त्यांचं ऑनलाईन बुकिंग होतं, आपण पण ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे मुंबईवर असताना। तर आपले जे रूम्स आहेत ते थोडे देवळाच्या बाजूला आहेत, तर आपण ते आता जाणार आहोत तिथे। आता हा बघा हा डेपो आहे, आधी आपण डेपोत उतरणार। हा वे टू कल्याण कट्टा जे लिहिलं आहे ना, ते जे आपले केस डोनेट करतात देवाला, तर ते आहे त्यांची ही लाईन आहे। बघा खूप मोठी आतमध्ये गर्दी आहे, इथून नाही दिसत आहे पण मग बाहेरून त्या बाजूला दिसत होती। तर हे पण मार्केटच आहे। तर आपण चाललो आहे त्यांच्या आता ऑफिसमध्ये। ॲक्च्युली आपले रूम ऑनलाईन बुकड आहेत। आपला जो रूम्सचं जे ऑनलाईन बुकिंग केलं होतं ना, ते इथे ॲक्च्युली एंट्री करायला यावं लागतं आणि त्याचा स्लॉट होता 12 ते 6। 12 ते 6च्या मध्ये आपण येणार असं सांगितलेलं। आधी आपण एंट्री करून घेऊया। वर लिहिलं आहे बघा, इंटरनेट बुकिंग काउंटर अकोमोडेशन। आणि हे बघा हे जे आहे हे कॉटेज कुठे आहे ते शोधायचं असेल तर हा QR कोड स्कॅन करावा लागतो आणि त्याप्रमाणे आपल्याला जावं लागतं। तर आता बघूया आपल्याला कुठलं कॉटेज मिळतं आहे ते त्याच्यापैकी। आणि हे सगळे बघा हे तिरुपती तिरुमला देवस्थानातच त्यांचे स्वतःचे कॉटेजेस आहेत। आता आपण रूमचं कन्फर्मेशन मिळालं आहे, पण एकच रूमचं। तर तिथे आपण चाललो आहोत। तर रूम तो आहे मग देवळाच्या जवळ, पण आता इथून आपल्याला त्या रूमपर्यंत जायला अराऊंड आपल्याला वॉकिंगमध्ये 12 ते 13 मिनटं दाखवत आहे। तर बघूया हे ऑन द वे जाते वेळी हे बघा शॉपिंग पूर्ण आहे, म्हणजे इथे तुम्ही काही मोमेंटम काही घेऊ शकता तिरुपती बालाजीचा। तर बघूया, परत आलो तर दाखवीनच मी, पण आता चाललो आहे याच रस्त्याने म्हणून आपण बघतोय। हवा आता आपण 3rd फ्लोअरवर आलो आहे आपल्या गेस्ट हाऊसच्या आणि आपला रूम आहे 211 नंबर। अशा प्रकारे खूप मोठं गेस्ट हाऊस आहे आणि हे तिरुपती तिरुमला देवस्थान चालवतं आणि याचं बुकिंग तुम्हाला ऑनलाईनच करावं लागतं। इथे आल्यावर मोस्ट ऑफ टाईम जर तुम्ही सीझनमध्ये आलात, जसं आता समर सीझन सुरू आहे, म्हणजे आता सगळ्यांच्या शाळा सुट्ट्या पडणार आहेत, एक्झाम झाले आहेत, तर अशा वेळेला इथे येऊन बुक करणं म्हणजे कदाचित इम्पॉसिबल आहे। मग अशा वेळेला तुम्हाला ऑनलाईन बुक करावं लागतं किंवा मग तुम्ही तिरुपतीला खाली हॉटेल बुकिंग करा, कारण तिथे हॉटेल्स आहेत। तिरुमलाला प्रायव्हेट हॉटेल्स कोणाचीच नाही आहेत, म्हणजे प्रायव्हेट हॉटेल्स इथे अलाव नाही करत आणि नाहीच आहेत तसं बघितलं तर। पण खाली रस्त्याला जाताना खाली काही तुम्हाला हॉटेल्स दिसतील,
तर तुम्हाला रूम टूर मी देईन. हा आपला रूम आहे इथे 211 नंबरचा. असा रूम आहे ॲक्च्युली. हा मी दुसऱ्या दिवशी दाखवतो आहे तुम्हाला. आम्ही चेकआउट करणार आहोत. तर हा आम्हाला सेकंड रूम मिळाला नाही म्हणून एकाच रूममध्ये आम्ही ॲडजस्ट झालो. तर हा डबल बेड होता आणि हे असं रूम क्लीन होता. वॉश बेसिन आहे आणि हा वॉशरूम होता. वॉशरूम पण क्लीन होता, नीट अँड क्लीन होता. आणि गिझर होता इथे वर जो ऑलमोस्ट कडक गरम पाणी करून देतो. तर रूम तर चांगला होता आणि रूम स्वस्त आहेत. हे मी तुम्हाला रेट वगैरे आणि ते कसं बुकिंग ते मी नंतर सांगतो. आणि त्याचं ऑनलाईन जी साईट आहे ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईन. The next day. नमस्कार मित्रांनो, आपला दुसरा दिवस आहे हा तिरुपतीमध्ये. आपण मॉर्निंगमध्ये आता जरा मी शूट करतो आहे. आणि काल आपण दर्शनाच्या लाईनमध्ये 7:45 उभं राहिलेलो आणि दर्शन मिळालं अराऊंड 12:30ला. एवढी गर्दी होती. तर त्यावेळेला रात्री ॲक्च्युली कॅमेरा वगैरे आम्ही घेऊन नाही गेलेलो कारण तिथे काय कॅमेरा जमा करावा लागतो म्हणून कॅमेरा हॉटेल म्हणजे रूमवरच ठेवला होता. तर त्यामुळे मी ते आजूबाजूचं शूट नाही करू शकलो. तर आता आपण बघूया. तुम्हाला देऊळ दाखवतो मी पण बाहेरच्या बाजूने. हे जे समोर दिसतंय हा जो समोर जो आहे तो ते मेन देऊळ आहे. आणि देवळाचा आवार एवढा आहे की तुम्ही 1 तास लागेल अख्खा फिरायला. तर आपण इथे एक तलाव आहे बाजूला. तर तिथे पब्लिक ॲक्च्युली आंघोळ करून मग देवळात जातं. हा राईट साईडला आपल्या इकडे हा तलाव आहे या बाजूला. हा तलाव आहे. तलावात बघा ते आंघोळ करतायत समोर. तर इथे तलावात आंघोळ करून मग देवळात जायची प्रथा आहे ॲक्च्युली. हा बघा हा मेन दरवाजा हे गेट आहे ॲक्च्युली देवळाचा. समोर आहे तो. आणि देवळाचा कळस त्या बाजूला दिसत असेल. एक सोन्याचा कळस दिसतोय बघा बॅक साईडला. तो मी वरून दाखवायचा प्रयत्न करतो. श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी. हे मुख्य देऊळ आहे. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. हे मुख्य देऊळ आहे आणि हा मेन एंट्रन्स आहे ॲक्च्युली. पण इथे येण्यासाठी खूप रांग असते. जवळजवळ 2-2.5-3 तास आम्हाला लागले ह्या देवळाच्या गेटपर्यंत यायला. आणि मग आतमध्ये दर्शन होईपर्यंत रात्रीचे 12 वाजलेले. आणि मोबाईल बरोबर नसल्यामुळे मी रात्री काही शूट नाही करू शकलो. तर आता आपण नेक्स्ट डे मॉर्निंगला आलो आहे.
आणि त्या देवळाच्या समोरच एक शनी टेम्पल आहे बघा. हे शनी टेम्पल आहे. सॉरी, शनी नाही, हनुमानाचं देऊळ आहे. सॉरी, हनुमानाचं देऊळ आहे हे. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण. देवाची जी मूर्ती आहे त्याची प्रतिकृती आहे व्यंकटेश बालाजी याची. हे पहा, सेम डिट्टो मूर्ती जी आतमध्ये आहे तशीच इथे आहे. तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः. ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः. श्रीमन्नारायण